सदैव सत्यासोबत। आई म्हाळसा देवी मंदिराचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांना उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला। 12 बलुतेदारांचे कुलदैवत असणारे आई म्हाळसा देवीची स्थापना 13 ऑक्टोबर 2019 रोजी शहरातील डोंगरगाव रोड येथील श्री स्वामी समर्थ नगर या ठिकाणी झाली। कोजागिरी पौर्णिमेस आई म्हाळसा देवी मंदिरचं अस्तित्व आले। बघता बघता मंदिरला एकूण 6 वर्ष पूर्ण झाले। आई म्हाळसा देवी मंदिर जिल्ह्यातील एकमेव मंदिराची दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात संख्या असते। शहादा तालुक्यात मंदिरात बऱ्याच भाविकांची सोय झाल्यानं समाधान व्यक्त होत आहे। नवरात्रीला लागून येणारी कोजागिरी पौर्णिमा, यामुळे नवरात्रीत व वर्धापन दिनानिमित्त आई म्हाळसा देवी मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतात। नवरात्रीत विविध समाजाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आले होते। कोजागिरी पौर्णिमेला वर्धापन दिवस असल्यानं सकाळी 7:30 ते 1 वाजेच्या दरम्यान चंडी याग व हवन करण्यात आले। एकूण यात 5 जोडप्यांनी पूजेचा लाभ घेतला। मनोज आशापुरी, रोहित शिंपी साक्री, सुनील बेलदार, नितेश कालिदास पाटील बोरद, अविनाश शंकर पाटील बोरद या मान्यवरांनी पूजेत सहभाग नोंदवला। पूजा, होम हवन हरिभक्तपरायण हर्षलजी कुलकर्णी यांच्या सुश्राव्य वाणीतून करण्यात आली। हवन याग सुरू असतानाच भजन व संगीताच्या तालावर सेवेकरी नाचत होते। मंत्रोपचार व भजनानं संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाले होते। सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास आरतीनंतर नैवेद्य महाप्रसादाचा भंडारा आयोजित करण्यात आला होता। भंडाऱ्याचे दाते डॉक्टर दीपक मोरे व परिवार यांच्याकडून देण्यात आला होता। परिसरातील सर्व सेवेकरी बंधू भगिनींनी भंडारा प्रसादाचा लाभ घेतला व यापुढे देखील अशाच प्रकारचे वेगवेगळे व विविध कार्यक्रम होणार असून आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे। आपण यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन मंदिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनवणे यांनी केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.